नमस्कार. चला तर मग आज आपण एका अतिशय प्रसिद्ध आणि तितक्याच रहस्यमयी प्रतिमेबद्दल बोलूया. भगवान शिवांच्या जटांमध्ये असलेली ती चंद्रकोर. यामागे एक सुंदर कथा आहे आणि त्याहूनही सखोल अर्थ आहे. चला या गोष्टीत डुबकी मारूया. बरोबर ना. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडला असेल की भगवान शिवांच्या डोक्यावर चंद्र का असतो. म्हणजे हे फक्त एक सुंदर डिझाईन आहे की यामागे काहीतरी खोल, काहीतरी मोठा अर्थ आहे. तर आजच्या आपल्या या भागात आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आणि ह्याचं उत्तर आहे ना, ते एका अफलातून कथेत आणि त्याहूनही जबरदस्त प्रतीकांमध्ये दडलेलं आहे. चला तर सुरुवात करूया एका कथेतून. ही गोष्ट आहे चंद्रदेवाची आणि त्याच्या एका अशा लग्नाची ज्यामुळे अक्षरशः संपूर्ण विश्वावर अंधार पसरण्याची वेळ आली होती. तर हे काही साधंसुधं लग्न नव्हतं हं. हा एक प्रकारचा खगोलीय विवाह होता. चंद्रदेवाच्या ज्या 27 पत्नी होत्या त्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आकाशातली 27 नक्षत्र. यावरूनच या कथेची भव्यता आपल्या लक्षात येते. आणि इथेच सगळ्या प्रॉब्लेमची सुरुवात झाली. चंद्रदेव आपलं सगळं प्रेम, सगळा वेळ फक्त आणि फक्त रोहिणीलाच देऊ लागले. आता साहजिकच आहे, बाकीच्या 26 पत्नींवर हा खूप मोठा अन्याय होता. आणि ही गोष्ट त्यांचे सासरे म्हणजे प्रजापती दक्ष यांना अजिबात पटली नाही. आपल्या मुलींवर होणारा हा अन्याय पाहून प्रजापती दक्षांचा राग अगदी अनावर झाला आणि त्याच संतापाच्या भरात त्यांनी चंद्रदेवाला एक भयंकर शाप दिला. असा शाप ज्यामुळे चंद्राचं अस्तित्वच धोक्यात आलं. आता जरा कल्पना करा, चंद्राचा प्रकाश हळूहळू कमी, अगदी नाहीसा होऊ लागला. पृथ्वी आणि स्वर्ग दोन्हीकडे हाहाकार माजला. वनस्पती कोमेजायला लागल्या, समुद्राच्या लाटा शांत झाल्या. म्हणजे या शापाचे परिणाम फक्त चंद्रापुरते नव्हते, तर ते संपूर्ण सृष्टीसाठी विनाशकारी ठरत होते. जेव्हा सगळ्या आशा, सगळे मार्ग बंद झाले, तेव्हा चंद्रदेवाकडे फक्त एकच पर्याय उरला होता: देवांचे देव महादेव यांना शरण जाणं. चंद्रदेवाने सगळं काही सोडून फक्त आणि फक्त महादेवांची आराधना सुरू केली. खरं तर ही गोष्ट आपल्याला भक्तीची ताकद दाखवते की कितीही कठीण प्रसंग आला तरी श्रद्धा हाच सर्वात मोठा आधार असतो. पण इथे ना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडते. महादेवांनी दक्षांचा शाप पूर्णपणे संपवला नाही. त्यांनी त्या शापाचा मान ठेवला. पण त्यांनी त्यावर एक असा काही अप्रतिम तोडगा काढला की विचारूच नका. त्यांनी त्या शापालाच एका वरदानात बदलून टाकलं आणि चंद्राच्या कमी जास्त होण्याच्या सायकलची म्हणजेच चक्राची निर्मिती केली. आणि हेच चक्र आज आपण अमावस्या आणि पौर्णिमा म्हणून अनुभवतो. कमाल आहे ना. आणि अशा प्रकारे चंद्राला सर्वात सुरक्षित जागा मिळाली, ती म्हणजे स्वतः त्याच्या रक्षकाच्या महादेवांच्या जटांमध्ये. या घटनेमुळेच शिवांचं एक नाव चंद्रशेखर असं प्रसिद्ध झालं. आणि आपल्याला आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर मिळालं की चंद्र शिवांच्या मस्तकावर आला तरी कसा. थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. चंद्र शिवांच्या डोक्यावर कसा आला हे तर आपल्याला कळलं, पण तो तिथे का आहे यामागे फक्त एक कथा नाहीये, तर खूप खोल प्रतिकात्मक अर्थ दडलेले आहेत. चला आता या अर्थाचे 5 स्तर समजून घेऊया. हे आहेत ते 5 सखोल अर्थ. शिवांच्या या रूपाबद्दल आपल्याला हे खूप काही सांगतात. आता आपण एक एक करून प्रत्येक अर्थाला जरा विस्तारात पाहूया. तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे मनावरचं नियंत्रण. योगशास्त्रानुसार आहे ना, चंद्राचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला जातो. मन हे चंद्राप्रमाणे चंचल असतं, कधी वाढतं कधी घटतं. त्यामुळे शिवाने चंद्राला मस्तकावर धारण करणं हे याचं प्रतीक आहे की ज्याने आपलं मन जिंकलं तोच खरा योगी आहे. आता हा दुसरा अर्थ थेट त्या कथेशी जोडलेला आहे. बघा, ज्याप्रमाणे शिवाने चंद्रदेवाचं रक्षण केलं त्याचप्रमाणे ते आपल्या प्रत्येक भक्ताचं रक्षण करतात. हे प्रतीक आपल्याला शिवांच्या करुणेची आणि त्यांच्या संरक्षक स्वभावाची सतत आठवण करून देत राहतं. आता ही संकल्पना तर खरंच खूपच विलक्षण आहे. विचार करा, शिवांचा कपाळावर आहे 3रा डोळा, अग्नी, ऊर्जा आणि संहाराचं प्रतीक, आणि डोक्यावर आहे चंद्र, शांती आणि शीतलतेचं प्रतीक. म्हणजे शिवाने या 2 टोकाच्या शक्तींना एकत्र धारण केलंय. यातून ते दाखवून देतायत की ते उष्णता आणि शीतलता, संहार आणि सृजन या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधणारे परमेश्वर आहेत. चंद्रामुळे आपण महिने मोजतो, वेळ मोजतो. तो काळाच्या चक्राचं प्रतीक आहे, बरोबर. तर शिवाने या चंद्रालाच मस्तकावर धारण करून हे सिद्ध केलंय की ते या काळाच्या चक्राच्याही पलीकडे आहेत.
ते काळाचे निर्माते आहेत आणि म्हणूनच तर त्यांना महाकाल असं म्हणतात. आणि शेवटचा मुद्दा, पण खूप महत्वाचा. शिवाने चंद्राला आपल्या जटांमध्येच का जागा दिली? कारण शिवाच्या जटा या साध्या नाहीत, त्या तपश्चर्येचं, साधनेचं आणि वैराग्याचं प्रतीक आहेत. आणि यातून शिव एक सुंदर संदेश देतात की कठोर साधना आणि अटूट भक्तीच्या जोरावर जीवनातला कितीही मोठा अंधार असला तरी त्याचं रूपांतर प्रकाशात होऊ शकतं. तर मग आपण कथा ऐकली, त्यामागची प्रतीकही समजून घेतली. आता या सगळ्यातनं मिळणारे महत्वाचे बोध पाहूया, जे आजही आपल्या आयुष्याला तितकेच लागू पडतात. या संपूर्ण कथेचं सार या 3 मुद्द्यांमध्ये आहे. पहिलं, चंद्रदेवाचा अहंकारच त्याच्या पतनाचं कारण ठरलं. दुसरं, त्याच्या निस्सीम भक्तीनं त्याला वाचवलं, इतकंच नाही तर शापाचं वरदानात रूपांतर केलं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, जीवनात सुखदुःख, प्रकाश अंधार हे चक्र चालूच राहणार, पण आशेचा किरण कधीच मावळू द्यायचा नाही, कारण प्रकाश परत येतोच येतो. आणि जाता जाता एक विचार, शिवांच्या मस्तकावरच्या या चंद्रकोरीसारखीच आपल्या अवतीभोवती, आपल्या संस्कृतीत अशी कितीतरी चिन्ह आणि प्रतिका आहेत नाही का? पुढच्या वेळी असं एखादं प्रतीक दिसलं तर त्यामागची कथा आणि त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न नक्की करा. कोण जाणे, एक नवीनच जग आपल्यासमोर उलगडेल.